कोणत्याही कपड्याला फोल्ड करून आपण हँड पर्स जे आहे ते बनवू शकतो। कुठेही आपल्याला कटिंग करायचं नाहीये, फक्त आपल्याला शिवून घ्यायचं आहे। जास्त मेजरमेंट सुद्धा नाहीयेत, म्हणजे जास्त काहीच मेजरमेंट्स नाहीयेत। आणि अशा पद्धतीने मी खाली अस्तर ठेवलं आहे, नंतर मी राईस बॅग ठेवलेली आहे आणि वरती जो आहे तो मेन कपडा ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे सगळीकडे पिनअप करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला सगळीकडे पिनअप करून घ्यायचं आहे। खूप कमी वेळात आणि खूप कमी मेहनतीत आणि कोणीही बनवू शकतं। जे बिगिनर्स असाल, नवीन शिकत असाल ते सुद्धा हे बनवू शकतात आणि तुम्ही हे सेल सुद्धा करू शकता असं बनवून। तर इथे मी सगळ्याकडून शिवून घेणार आहे आणि हा पीस जो आहे तो मी क्विल्ट करून घेणार आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते 13 बाय 18 इंच याचं मेजरमेंट आहे। आपल्याला फक्त फोल्ड करायचं आहे। 5 मिनिटात हे तयार होणार आहे आणि इथे मी सगळीकडून क्विल्ट करून घेतलेला, मध्ये सुद्धा शिवून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो तयार केलेला आहे। त्यानंतर आपल्याला 13 इंचची चेन लागेल। चेन घेतलेली आहे मी, 2 भाग जे आहेत ते वेगळे करायचे आहेत आणि चेनीचा सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवायचा आहे आणि चेन आपण जिथे रनर टाकतो आपण ती बाजू जी आहे ती आपली जी आहे ती कपड्याच्या आतमध्ये आली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला चेन जी आहे ती सरळ कपड्यावरती सरळ ठेवून द्यायची आहे अशी, आणि आपल्याला इथे पिनअप करून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचे आहे। चैनीचा भाग जो आहे तो रनरचा रनर जिथे टाकतो आपण तो आतमध्ये आला पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला इथे जे आहे ते चेन जे आहे ते आपल्याला इथे ठेवून आपल्याला शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपण इथे टॉप स्टिच करून घेऊया दोन्ही साइडने। तर मी ते दोन्ही साइडने टॉप स्टिच करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जिथून चेन आपण लावलेली आहे तिथून आपल्याला 2.5 इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथून आपल्याला 4.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि एक अशी लाईन ड्रॉ करून घेऊ शकता तुम्ही, नाहीतर फक्त मार्किंग जरी केलं तरी चालेल। तर इथून परत आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे आणि साइडने 4.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। तर हे मार्किंग जे आहे ते आपल्याला बेल्ट लावायचं आहे, त्यासाठी आपण इथे मार्किंग करून घेत आहोत। इथे सुद्धा आपल्याला 4.5 इंच आणि 2.5 इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि असं आपण इथे बेल्ट लावणार आहोत। आणि बेल्टची लांबी जी आहे ते सुद्धा सांगते मी तुम्हाला। बेल्ट जी आहे ती रुंदी जी आहे ते 1 इंच आपल्याला ठेवायची आहे आणि लांबी जी आहे ती इथे 19 इंच आपल्याला ठेवायचं आहे आणि असे 2 बेल्ट जे आहेत ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे जे आहे ते बेल्ट अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे सुरुवातीला आणि जिथे मार्किंग केलं आहे आपण तिथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला 1 इंच असं चौकोनी शिवून घ्यायचं आहे। दोन्ही बेल्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवायचे आहेत आणि 1 इंच आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने चौकोनी मी इथे शिवून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। बेल्ट जे आहे ते मी इथे शिवून घेतलेला आहे दोन्हीही। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते रनर टाकून घ्यायचं आहे। रनर अशा पद्धतीने टाकायचा आहे। एक बाजू जी असते चेनची जी मोठी ठेवायची आहे आणि एक बाजू छोटी ठेवून आपल्याला इथे रनर जे आहे ते टाकून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही सरळ असेल तर तुम्ही एक बाजू जी आहे ती कट करून लावू शकता। इथे आपल्याला चेन बंद पाहिजे त्यामुळे मी रनर परत काढून घेतलेला आहे आणि रनर परत आपल्याला चेन मध्ये आतमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा चेनीचा भाग आपल्याला बंद पाहिजे। तर इथे जे आहे ते एक्स्ट्राची चेन आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। खूप कमी वेळेत आणि खूप कमी खर्चात आपण खूप छान छान वस्तू ज्या आहेत त्या बनवू शकतो। त्यानंतर आपल्याला जे आहे त्या आतमधून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कपडा बाहेर काढायचा आहे, उलटा भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे आणि चैनीचा भाग आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे सरळ आपल्याला इथे मध्य काढून घ्यायचा आहे। दोन्ही साइडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे। आता जिथे आपण मध्य काढलेला आहे तिथे आपल्याला चैनीचा मध्य भाग जो आहे तो असा ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि असं घडी करून घ्यायची आहे। व्यवस्थित बघायचं आहे, दोन्ही साइडने व्यवस्थित करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे चैनीवरती। दोन्ही बाजूंनी मी इथे पिनअप करून घेते, म्हणजे हलणार नाही, आपण जेव्हा फोल्ड करू तेव्हा हलणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे डबल फोल्ड करायचा आहे आणि हा डबल फोल्ड जो आहे तो आपला जो आहे तो 2 इंच आला पाहिजे। चैनीपासून आपल्याला 2 इंच असं आपला फोल्ड जो आहे तो आला पाहिजे। तर अशा पद्धतीने मी इथे फोल्ड करून इथे पिनअप करून घेणार आहे आणि समोरचा सुद्धा भाग आपला हा जो भाग आहे तो 2 इंच आला पाहिजे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। हे फोल्डिंग जे आहे ते आपल्याला कट करायचं नाहीये, फक्त आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे हे साइडने। तर समोरच्या बाजूला सुद्धा आपल्याला सेम ह्याच पद्धतीने अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे फोल्ड हा सुद्धा फोल्ड आपल्याला 2 इंच आला पाहिजे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। तर इथे सुद्धा मी एक पिन लावून घेतलेली आहे। त्यानंतर समोरच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। हा फोल्डिंग सुद्धा आपल्याला 2 इंच ठेवायचा आहे।
आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। सगळे जे भाग आहेत ते 2-2 इंच फोल्ड करून घेतलेले आहेत मी, 2 इंचाचं एवढं रुंदी आहे त्याची। त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करायची आहे, म्हणजे पायपिंग आणि आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्याआधी, आणि नंतर तुम्ही पायपिंग केली तरी चालेल, नाहीतर तुम्ही आधी अशा पद्धतीने कपडा ठेवून मग शिवून घ्या, म्हणजे आपले दोन्ही काम एकाच वेळेस होतात। म्हणजे पायपिंगही केली जाते आणि साइडने जे आहे ते शिवलंही जातं, आपला वेळ वाचतो यामध्ये। तर मी अशाच पद्धतीने पायपिंग करून घेत असते। अशा पद्धतीने पायपिंग केलं तर आपल्याला आपला वेळ वाचतो, खूप वेळ वाचतो। तर दोन्ही काम आपले एकाच वेळेत होतात, जे जॉईंट आहे तेही शिवले जातात आणि पायपिंगही होऊन जाते। तर अशा पद्धतीने मी जो आहे तर आतून बाहेर कपडा काढून घेत आहे आणि हे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत। जे कोपरे आपण फोल्ड करून बनवलेले होते ते खूप छान दिसतात, बघू शकता। मी आतमध्ये काहीही न ठेवता याचा जो आकार आहे तो खूप सुंदर दिसते, खूप रिकामच आहे, याच्यामध्ये मी काहीही ठेवलेलं नाहीये। ही पर्स जी आहे ती आपली हँड पर्स तयार झालेली आहे। तुम्ही ही गिफ्ट सुद्धा देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतः सुद्धा वापरू शकतात। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। फक्त फोल्डिंग करून आपण हे तयार केलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।